पोहोचेल जिथे धामणी संघाचा पहिला गोलंदाज अजय. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू मात्र अजय बॅकपुढे जाऊन कट करायचा प्रयत्न. अगदी शांत तरीने या फटक्याची निवड केली गेली. चेंडू सीमा पार होतोय. चौकार आणि खाता उघडला. वन बाउंड चेंडू सीमा पार होतोय. एक दंडही येतोय. चौकार. तांडेल डीजे. धन्यवाद डीजे. सुरुवात चौकाराने केली. आपल्या इनिंगची सुरुवात केली. वैयक्तिक 4 धावसंख्येवरती राकेश खेळतोय आणि संघ पोहोचलाय तो बिनबाद 4. सुरुवात पहिल्या चेंडूची फार चांगली पकडायला मिळाली. 4 धावा स्कोर काढवत आहेत. यावेळेसचा चेंडू कोलाट टाकला होता. समोर आक्रमण केलं गेला. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला गेला. इथे धाव येत नाहीये. अशा वेळेस राकेश थांबवलं. अगदी या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही. इथे निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये किरपट्टीवरती बाहेर आली. 4 धावा आहेत. अजय बॉलिंग मार्कवरती आहे. यावेळेसचा चेंडू कट केला होता. इथं गली क्षेत्रामध्ये चेंडू मात्र अडवला गेला. पुनश्च मात्र हा चेंडू देखील फील्ड केला गेला. हा देखील चेंडू निर्धाव येतोय. चौकानंतर आपण 2 चेंडू बघितले गेले तर सलगचे निर्धाव फेकले गेले. ते गोलंदाज अजयच्या माध्यमातून फार चांगली गोलंदाजी बघायला मिळते. रोखून ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला गेलाय आणि या केवळ शांत ठेवणं म्हणजे खूप मोठं काम हे अजयच्या माध्यमातून होतोय. एखाद्या जखमेवरती मीठ सोडण्याचं काम हा गोलंदाज करतोय. कारण चौका आल्यानंतर पूर्णपणे विचार करण्यास भाग पाडलाय ते राकेशला. 4 धावा आहेत. राहुल. अजय मात्र बॉलिंग मार्कवरती आहे. यावेळेस स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न होता. पुरेपूर खांद्याचा वापर केला गेला. अतिरिक्त बाउन्स दिला गेला या चेंडूवरती आणि सटीक चेंडू हाताळल्यानंतर हा देखील चेंडू निर्धाव येतोय. सलगचे 3 चेंडू आता निर्धाव निघालेत आणि हेच तर धामणी संघाला हवं होतं. ते खऱ्या अर्थानं या गोंधळाने ती किमया केली आहे. कारण चौका आल्यानंतर लगातारचे 3 चेंडू निर्धाव आलेत. चार धाव संख्या. सुरुवात पहिल्या चेंडूवरती फार चांगली बघायला मिळाली. त्यानंतरचे चेंडू बघितले आपण पूर्णपणे झगडून ठेवले गेले. पूर्णपणे बीट केले गेले. यावेळेस हा देखील चेंडू मात्र सरळ निघून चाललाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि हा देखील चेंडू येतोय सरळ निर्धाव. फार चांगली गोलंदाजी. सटीक लाईन. अगदी अचूक टप्प्यावरती नियंत्रित चेंडू फेकले गेलेत आणि खासियत या गोलंदाजीची आहे ती अजयची. परंतु आता ओळखायला हवं राकेश गायकरला. जिथे काहीतरी करावं लागेल. एखाद फटका मोठा खेचावा लागेल. 4 धावा आहेत. अजय बॉलिंग मार्कवरती. यावेळेस खदून काढलंय. चेंडूला दिशा दिली. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर येतोय. एक दमदार फटका. षटकार डीजे. या काही सर्वांच्या नजर आहेत. 10 धावा आता स्कोर कार्डवरती. बॉलिंग मार्कवरती ऋतिक. पहिला चेंडू कट करायचं होतं. अगदी या चेंडूला अतिरिक्त बराचसा बाहेर आलेला चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. 11 धावा स्कोर कार्डवरती आहेत. टपली मारायचा प्रयत्न होता परंतु शरीरापासून बराचसा राम लागलेला चेंडू मात्र पंचांनी वाईट घोषित केलाय. 11 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. सुलेमान खान या ठिकाणी आपण उपस्थित आहात तर आपल्याला
आयोजकांच्या वतीने विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धाव संख्या होती ती 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. ऋतिक बॉलिंग मार्क वरती आहे. पहिला चेंडू खराब आला त्यानंतर एक सिंगल धाव जोडली गेली आहे. बरेचसे पाहुणे कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिले कचाकच या स्टेजवरती आपण बघितलं बऱ्याचशा क्षेत्रामधील मग राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रामधील मंडळी या व्यासपीठावरती आपण पाहिले असतील. आज या स्पर्धेची 30री रात्र आहे. फार चांगला खेळ बघापासून आपण बघतोय या मैदानावरती फार चांगला खेळ आता पाहायला मिळतोय. कटकायचा प्रयत्न होता अतिरिक्त बाउन्स दिला गेला. शरीराच्या अगदी जवळने निघून चेंडू मात्र निघून चाललाय. पुरेपूर खांद्याचा वापर केला गेला. अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती दिला गेला. निर्धाव चेंडूची मात्र सांगता या चेंडूवरती पंचांकडे मात्र इथे आपण बघितलं 30व्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. येस जरूर निर्णय पेंडिंग आहे. येस वाईड आहे. वाईड चेंडू असेल. मॅचला करूया सुरुवात. 1 धाव जोडली जाईल. धाव संख्या होतीये ती 13 धावा. क्या 13 क्या मेरा 13 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. योग्य निर्णय मात्र आमच्यापर्यंत पोहोचला. वाईड चेंडू मात्र पंचांनी घोषित केला. अतिरिक्त एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल तो गोलंदाज ऋतिकला. फार चांगली स्पर्धा. सरपंच ट्रॉफीचा हा दमदार सोहळा. 13 धावा आहेत. ऋतिक मात्र बॉलिंग मार्कवरती. पुनश्च यावेळेस कट केलं. नशिबानं साथ दिली. निघून चाललाय गली क्षेत्रामधून. फाईन एक लॉंग लेग सीमा बार येतोय दणदणीत. हा चौकार डीजे. जयंती आपण खऱ्या अर्थानं काल साजरी केली आणि कालच मला वाटतं दुबईचे आमचे पाहुणे जे 9 वर्ष आपण बघतोय आमच्या राजाची जयंती दुबईमध्ये साजरी करतात. आमचे छगनजी पाटील जे कार्य मंचावरती होते असे बरेचसे पाहुणे काल या व्यासपीठामध्ये आपण पाहिले. धावा संख्या झाली 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. नशिबानं चौकार दिला आला गेला आणि धावा संख्येला तिथं आकार दिला गेला. 17 धावा स्कोर कार्डवरती आहेत. जिथे सुरुवात आता चांगली करतो राकेश आणि सुरुवात सातत्यपूर्ण राहिली तर एक मोठा टोटल पर्यंत पोहोचू शकतो हा खरेली संघ. यावेळेस कट केला. इथे सरळ फटका अलोन द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये शतषक आहे. एक सिंगल मिळेल राकेशला. संघ एका धावसंख्येने पुढे वाटचाल करेल. खरेली संघ पोहोचतो आहे तर टोटल 18 या धावसंख्येवरती. 18 धावा स्कोर कार्डवरती. षटक क्रमांक दुसरा आहे ऋतिकचं ज्याने आतापर्यंतचा प्रवास बघितला तर तब्बल एक चौकार या षटकामध्ये पाहिला गेला. त्यानंतर एक सिंगल 1-2 खराब चेंडू मात्र या षटकामध्ये फेकले गेले. ऋतिक बॉलिंग मार्कवरती. पुनश्च कट केला. यावेळेस मात्र एज जरूर लागली होती आणि इथून मात्र एक धाव पूर्ण केली गेली. एका धावसंख्येच्या बरोबरीने 19च्या धावसंख्येवरती पोहोचतो आहे. प्रथम फलंदाजी करणारा हा खरली संघ. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या ट्रॉफीमध्ये आपण त्याचा हकदार होताना पाहिलं परंतु या स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ आता खरली संघ करतोय त्याच्या विरोधात खेळणारा धामणी संघ त्यांना रोखून ठेवेल का. कारण दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे आहेत. धामणी संघाचा विचार करता आपण बघितलं तर हा पूर्वार्ध आहे इथे गोलंदाजी सुरू आहे. खोलात टाकलं होतं. इथे ब्रह्मास्त्र वापरलं होतं. अगदी पायचीत पकडायचा प्रयत्न होता परंतु लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव जोडली जाईल. एका धावसंख्येच्या बरोबरीने 20 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. सुरुवात चांगली करावी लागेल. सुरुवातीत सातत्य ठेवावं लागेल. संघर्ष भीतपणे आता क्रीड संघाला फार चांगला करावा लागेल. कारण इथून जर विचार केला ना तर 2 षटकांचा जवळजवळ या ठिकाणी खेळ सुरू आहे. हे षटक दुसरं आहे ऋतिकचं. आत्तापर्यंत ऋतिकचा प्रवास पाहिला
तर तब्बल एकच चौकार या षटकामध्ये आलाय. यावेळेसचा चेंडू समोर टाकलं होतं. अतिरिक्त आपण बघितलं तर चेंडूचा टप्पा अगदीच मागे घेतला गेला आणि लेगबायच्या स्वरूपात पुनश्च एकदा मात्र घेतली जाईल आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने 21 धावा. षटक संपलाय. 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला गेलाय आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर कार्डवरती धावा आहेत त्या 21 धावा. बिनबाद ही जमेची बाजू असेल, परंतु बिनबाद ही जमेची बाजू जरी असली तरी धावा येणं तितक्यात महत्त्वाच्या असतील. कारण जिथे पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या, षटक क्रमांक दुसरा आपण पाहिलं ऋतिकचं, जिथे 11 धावा मात्र आल्या गेल्या. टोटलचा विचार केला तर 21 धावा या स्कोर कार्डवरती आहेत. 4 षटकांची मॅच आहे. तब्बल 50 ते 60 धावसंख्येपर्यंत पोचावं लागेल. एक मोठं टोटलपर्यंत पोहोचलं तर निश्चितपणे द्वितीय सत्रामध्ये थोडंसं सोपं जाईल, परंतु त्या धावसंख्येपर्यंत पोहोचणार का हा देखील प्रश्न असेल. कारण अजयचं षटक पाहिलं, ऋतिकचं षटक पाहिलं, आता क्रमांक 3 विजय नावामध्ये जरूर का विजय आहे. जय पराजयाच्या आपण गोष्टी पाहिल्या, परंतु विजय कशा प्रकारची गोलंदाजी करणार, त्याच्या नावाला साजेशी गोलंदाजी होणार का हा देखील एक प्रश्न असेल. जिथे बॉलिंग मार्ककडे आपण जाऊया. विजय मात्र बॉलिंग मार्कवरती, समोर स्ट्रायकर एंडला असेल गणेशने आतापर्यंत 2 चेंडू खेळलाय. 2 सिंगल त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. राकेशचा विचार केला तर तब्बल 2 चौकार 1 सिंगल आणि 4 चेंडू निर्धाव खेळलाय. म्हणजे एखादा चेंडू एखाद सिंगल, एखाद मोठा फटका अशी रणनीती इथं म्हणजे आखली जाईल का. जिथे 21 धावा स्कोर कार्डवरती आहेत. बॉलिंग मार्कवरती विजय, समोर गणेश, स्ट्रायकर एंडवरती आहे. पहिला चेंडू कट केला. यात शंका असता या चेंडू आउटफील्ड फार फास्ट आहे, चेंडू निघून जाईल. या चेंडूवरती येतोय, पहिल्या चेंडूवरती निघालाय हा दणदणीतचा चौका. डीजे तांडेल. चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. या चौकाराच्या मदतीने 25 धावा, टोटल 25 धावा स्कोर कार्डवरती आहेत. षटक 3 आहे विजयचं. पहिल्या चेंडूवरती चौकार मात्र प्राप्त केला. गणेशच्या बॅटमधून हा चौकार आला. 25 धावा संख्येवरती टोटल पोहोचलाय. जिथे सुरुवात या पहिल्या पूर्वार्धाला आपण जर बघितली तर खरुली संघ धावांसाठी संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय. हा धावांसाठी संघर्ष सुरू झालाय. जिथे आता जरूर का सुरुवात चांगली केली गणेशने, त्याच्या आक्रमक शैलीचा फटका बऱ्याचशा प्रतीक्षेनंतर त्याच्या बॅटमधून चौका आलाय. 25 धावा स्कोर कार्डवरती आहेत. यावेळेसचा दुसरा चेंडू विजय मात्र बॉलिंग मार्कवरती पुनश्च कोलाट टाकला होता. बॅक टू द बॉलर खेळण्यात इथे धोका संभवला आहे. इथे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. दुसरी धाव मात्र इथे या चेंडूवरती प्राप्त केली गेली आणि नशिबानं इथे काय घडलं, थोडंसं बंबल आणि नशिबाने साथ दिली ती राकेश गायकर आणि गणेशला. असं वाटलं देखील नव्हतं की ही धाव पूर्ण होईल, कारण इतका मोठा धोका होता आणि त्यातून देखील स्वतः सावरलं आणि त्या धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. त्या 3 धावा धावसंख्या झाली ती 28 धावा. नशीब साथ देते आता या दोन्ही खेळाडूंना असं म्हणावं लागेल, कारण जिथे एकच धाव होती आणि तिथे मात्र अतिरिक्त धावा घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि मी तर म्हणेन त्या धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. रन बिटवीन द विकेट त्या अगदी वेगाने धाव पूर्ण केल्या गेला. 28 धावा स्कोर कार्डवरती आहेत. क्षेत्रक्षमात थोडासा बदल केला जातोय. राकेशची आक्रमक शैलीचे फटके जरा अजूनपर्यंत येत नाही. जसा फटका यायला हवा तसा फटका येत नाहीये, कारण आपण बघितलं प्रत्येक मैदानावरती अक्षरशः हाकार गाजवणारा हा खेळाडू आहे. थोडासा शांत पद्धतीचा खेळ आतापर्यंत सुरू आहे. खेळपट्टीचा अंदाज किंवा चेंडूच्या मेरिटनुसार हा फटके खेळायचा प्रयत्न सुरू झाला आहे. जिथे 28 धावा स्कोर कार्डवरती आहेत. यावेळेचा चेंडू कट केला आहे. बनिगटामध्ये असेल ताकद, चेंडू मात्र अंतिम क्षणामध्ये रोखला गेला. लॉंग ऑन मध्ये बियॉन्ड क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला गेला. तोपर्यंत काय घडलं इथे मात्र धावचीच्या स्वरूपात पहिला धक्का बसतो आहे.
गणेश येतील बॅक टू द डगआउट्स. यस डीजे तांडेल. रतीश माडिक हा देखील या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बाहुबली या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू, ज्यांनी सुधागड पाली तालुक्यामध्ये देखील एक बाईक त्यांनी पटकावले. म्हणजे याच टीममध्ये 2 बायकर मॅन आहेत. तसं बघायला गेलं पारडं जड आहे, परंतु क्रिकेटमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही, कारण हा सरड्यासारखा रंग बदलला हा खेळ आहे. क्षणाक्षणामध्ये आपण बघितलं तर होत्याचा नव्हतं या क्रिकेटमध्ये होत असतं. मित्रांनो, जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र कोराट टाकलं तर चेंडू मात्र पॉईंटमध्ये फील्ड केला गेला. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये धोका संभावना होता. इथे मात्र एक धाव अगदी वेगानं पूर्ण केली गेली एका धावसंख्येच्या बरोबरीने. 30 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. 30 धावा आहेत. षटक क्रमांक 30 विजयीच्या मात्र आपण पाहू शकाल ज्या षटकामध्ये एक महत्त्वाचा विकेट, जिथे पहिला विकेट मात्र प्राप्त केला गेला. गणेश माघारी परतला आणि क्रमांक 3 वरती आता रतीश माडिक याच्याकडे देखील क्षमता आहे, कारण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान देणारा खेळाडू आहे तो रतीश माडिक. स्ट्रायकर एन वरती आहे. कोलाट टाकलं होतं, इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढला आहे. एकदा मात्र पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, थांबवतो राकेश गायकरांनी आणि तोपर्यंत एकच सिंगल मिळेल. 31 धावा आता स्कोर कार्डवरती आहेत. याच्या नंतरची मॅच विनर वर्सेस विनर असे असेल. आपण नेक्स्ट जी मॅच जिंकली आहे, सहकार नगर टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. लगेच मॅच त्या ठिकाणी टॉस केला जाईल. धावा संख्या झाले ती 31 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 31 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिला पूर्वार्धाचा खेळ सुरू झाला आहे, जिथे किती धावसंख्येपर्यंत पोहोचेल हा प्रश्न मात्र आता सर्व रसिक प्रेक्षकांना पडला आहे. यावेळेस समोर आक्रमण केलं गेलं. लॉंग ऑफ मध्ये मिडॉनच्या मधोमध चेंडू मारलाय. राकेश गायकर ऑन फायर. चेंडू सीमा पार येतोय, एक दंडही देतोय. 1 बाउन्स चौका. डीजे चौकार आलाय. डीजे तांडेलने बरोबर हा सूर गबसला, जिथे डीजे तांडेल म्हटलं की मगाशी तुषारजी धुमा सरांनी उल्लेख केला की त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपली ही मॅच पूर्ण होत नाही आहे. आणि खऱ्या अर्थानं बऱ्याचशा गाणी त्यांच्याकडे 101 गाणी त्यांच्या माध्यमातून या गेल्या 2 रात्रीमध्ये आपण ऐकली. 30री रात्र आहे असं सरपंच ट्रॉफीचा हा एक दमदार सोहळा. या 30व्या रात्रीमध्ये आपण खऱ्या अर्थानं पोहोचलो आहे. 30व्या रात्रीमधली ही दुसरी मॅच आहे जी धामणी विपक्ष खरेवली. येस, आमचे प्रल्हादजी लाले बच्चा बैलाचे जे मालक, ज्यांनी मगाशी एक सामना जिंकला आणि खऱ्या अर्थानं जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली ती आम्ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि प्रशांतजी खांडेकर यांचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये त्याचा देखील महत्त्वपूर्ण हिस्सा या स्पर्धेमध्ये आहे, कारण ही स्पर्धा आपली आहे आणि त्याच्यामध्ये ही स्पर्धा जरूर निश्चितपणे गेल्या 2 रात्रीमध्ये अगदी व्यवस्थितरित्या पूर्णत्वास गेली. 30री रात्र आहे मित्रांनो या स्पर्धेचा. हा सरपंच ट्रॉफीचा दमदार सोहळा, सौभाग्यवती शिल्पाताई प्रशांत खांडेकर यांच्या नावाने भरलेली ही स्पर्धा. आणि खऱ्या अर्थानं थेट सरपंच म्हणून जनतेने त्याने का निवडून दिलं, कारण त्यांनी केलेली विकास कामं आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये आज खऱ्या अर्थानं जी विकास कामं सुरू आहेत आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थानं दुसरं पर्व या स्पर्धेचं आपण खऱ्या अर्थानं बघतोय. प्रशांतदादा खांडेकर यांच्या वती नितांत प्रेम असलेली मंडळी गेले 2 रात्रीमध्ये पाहिले आपण. स्वतः आमदार साहेब देखील या स्पर्धेच्या माध्यमातून काल ज्यांची उपस्थिती आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं थाटामाटामध्ये संपन्न झाला. आणि खऱ्या अर्थानं कालची दुसरी रात्र आपण खऱ्या अर्थानं पाहिली. धावा संख्या आहे ती टोटल
35 धावा. शेवटचं आपण बघितलं तर निर्णायक षटक आता बाकी आहे तो सतीशचा. स्ट्रायकर 8 वरती रतीश माडिक. यावेळेस मात्र चेंडू खालती जातोय. बॅट चेंडूचा कोणत्याही प्रकारचा मुलाखत नाहीये. इथे पंचांनी मात्र या चेंडूचं ओळखलं पारखलं आणि त्यानंतर हा चेंडू अतिरिक्त बाहेर आहे. पंचांनी वाईट घोषित केला आहे. एका धावसंख्येच्या बरोबरीने धावसंख्येत वाढ होईल. 36 धावा. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सुरुवात पहिल्या पूर्वार्धाची आहे जिथे प्रथम टॉस जिथे गमावला गेला तो खरेबी संघाने आणि प्रथम विश्वास दाखवला गेला धामणी संघाने आपल्या गोलंदाजांवरती. तो विश्वास मात्र कुठपर्यंत सार्थ होईल याकडे मात्र सर्वांच्या नजर आहेत. वाईट चेंडू आहे. निर्णय आलाय वाईट चेंडू असेल. इथे 100 धाव जोडली जाईल. 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. संतोषजी लटके साहेबांकडून प्रत्येक षटकाला रतीश माडिकला 100 रुपयांचा कॅश प्राइज असेल. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू बराचसा बाहेर निघतोय. पंचाने अजून एक चेंडू मात्र खराब चेंडू घोषणा केली आहे. 100 धाव. इथे खरी सांगायला माहिती धावा कशाही येऊ देत पण ते धावा येत आहेत कारण धावांची गरज आहे ती पूर्वार्धामध्ये या खरी संघाला. बाजू मांडत असताना आपल्या गावाची ही अस्तित्वाची लढाई आहे. इथून जर आपण जिंकलो तर पुढच्या फेरीमध्ये पोहोचू पण इथून जर का आपला जर या मॅचमध्ये टिकून राहायचं असेल तर ही मॅच जिंकणं फार महत्त्वपूर्ण असेल या दोन्ही संघाला. धावसंख्या आहे 37. यावेळेस समोर टाकलेला चेंडू मात्र स्लोअर वन केला आहे. अतिरिक्त स्लो पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. इथे हा चेंडू मात्र अगदी सुस्थितीमध्ये आहे. इथे कोणत्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी हा पहाड आपल्याला इथे बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारची संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी सांगता बघायला मिळाली. पंचांच्या माध्यमातून हा निर्णय आला जिथे हा चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या मात्र स्थिर असेल 37. 37 धावा. धाव फलकावरती आहेत. यावेळेस फटका जरूर चांगला आहे. मिड विकेटमध्ये शतक आहे. वन बाउन्सच्या चेंडूची पकड केली गेली आणि इथे मात्र ही धाव पूर्ण केली गेली. एक धावसंख्या झाली ती टोटल 38 धावा. 3 ऑफिशियल पंच या स्पर्धेला कव्हर करतात. बाला सालुंके सर आणि मुन्ना पिंगले, अविनाशजी पालांडे जे DSA पॅनलचे हे पंच जे या स्पर्धेला कव्हर करतात आणि या ठिकाणी एक पारितोषिक आलंय. यावेळेस हा दमदार फटका मिड विकेट सीमा पार येतोय. राकेश गायकरच्या बॅट मधना हा एक दमदार षटकार. डीजे धन्यवाद डीजे. लगातारचे 3 षटकार जर का आले तर किरणजी पाटील खरिवली याचकडे एक पारितोषिक आलंय. 2000 रुपयांचा कॅश प्राइज असेल ते राकेश गायकरकडे या खेळाडूला. धावसंख्या झाली टोटल 44 धावा. 44 44 धावा. आता मात्र सुरुवात करतोय राकेश ज्याच्या मनकाडामध्ये जी ताकद आहे त्या ताकदीचे फटके आता त्याच्या बॅटमधनं बघायला मिळतात आणि बराचसा अनुभव खेळाडू आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याचशा स्पर्धेमध्ये एक महत्त्वपूर्ण खेळ साकारणारा खेळाडू राकेश गायकर. कोलाट टाकलं होते फसवायचा प्रयत्न केला गेला. इथे एकच धाव अशा वेळेसची मात्र प्राप्त केली गेली आणि
एका धावसंख्येच्या बरोबरीने खरली संघ मात्र पुढे पोहोचतोय. 45 धावा, 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. सुरुवात पूर्वार्धाची मात्र आपण बघतोय खरली संघ जिथे प्रथम फलंदाजी करत असताना 45 धावा, 45 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. यावेळेस स्क्वॉड टाकलं होतं अलॉन द कार्पेट. चेंडू मात्र मिडॉनला लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र या चेंडूवरती प्राप्त केली होती, पण अशा वेळेस मात्र सिंगलचं केलं डबलमध्ये रूपांतर. 2 धावा अशा वेळेस या चेंडूवरती प्राप्त केल्या गेल्या. धावसंख्या झाली ती 47 धावा. शेवटचा निर्णायकचा एक चेंडू कदाचित शिल्लक असावा या अंतिम आणि शेवटच्या षटकामधला. 47 धावा आहेत. एखादा चौकार किंवा षटका शोधावा लागेल तो रतीश माडिकला. पहिलं सत्र आहे जिथे पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. शेवटचा आणि निर्णायकचा अंतिम चेंडू असेल. 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेसचा चेंडू कुलात टाकलं होतं, एकदा मात्र धुरू प्राप्त केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. 2 धावा अशा वेळेसच्या मात्र या ठिकाणी पूर्ण झाल्या गेल्या. पंच काय तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली. येस धावेसाठी ही धाव पूर्ण झाली की नाही हे चेक केलं जाईल. आणि पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय. पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय. हा धावा पूर्ण झाल्यात. टोटल 50 धावसंख्येची गरज असणार आहे. सन्माननीय भरतजी पिंगले साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी होईल. मी प्रशांतदादा खांडेकर यांना विनंती करेन की आपला पवित्र शुभ हस्ते आपण या ठिकाणी साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. उबदार मायेची शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान या ठिकाणी साहेबांचा होतोय. सन्माननीय युवा उद्योजक वैभवजी पालांडे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होईल. मी प्रशांतदादा खांडेकर यांना विनंती करेन की आपण यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. युवा उद्योजक आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. धन्यवाद. त्याप्रमाणे या ठिकाणी द्वितीय सत्राला करतोय सुरुवात, जिथे 50 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे ऐकण्याआधी आपण संधी देवी आधीचे तांडेलला आणि मायक्रोफोनवर असते आमचे मित्र तुषारजी दुमा सर. तत्पूर्वी डीजे. च्या माध्यमातून पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक करूया स्वागत. दुसऱ्या सत्राकडे वाटचाल सुरू झालेली आहे. साईराज आणि त्याच्या बरोबरीनं मयूर धामणी संघाची ही सलामीची जोडी आता मैदानामध्ये जातीये. खरिवली संघाच्या विरोधामध्ये 50 धावा पूर्ण करण्यासाठी पहिल्या इनिंगमध्ये 24 चेंडूमध्ये खरिवली संघानं 49 धावा नोंद केल्या.
कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम, आणि या नियमानं आता टीम धामणी संघाला 50 धावा पूर्ण करायच्या आहेत. यानंतरचा होणारा सामना विनर वर्सेस विनर असा पाहायला मिळेल. त्यामुळे मी सहकार नगर संघाला विनंती करेल की आपण इथून कुठे जाऊ नका. मॅच मात्र ऑन होईल. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज सुधागड तालुक्यामध्ये जाऊन ज्यानं खरिवली गावाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न केला तो रतीश माडिक गोलंदाजीच्या मार्गस्थ पाहायला मिळतोय. तांडेल मंडप डेकोरेटर्स यांना विनंती करतोय की आपण जरा मैदानावरती लक्ष द्या. ओ पप्पा तो बंद झालाय. निश्चितच पुन्हा एकदा तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर आपण मैदानाकडे वळतोय. 24 चेंडूमध्ये 50 धावसंख्येची गरज आहे. डेव्हिड भारद्वाज यांच्याकडे देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. 36 विभागातील आणखीन एक जबरदस्त समालोचक. आता 50 धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आहे रतीश माडिक. पहिल्या क्रमांकाचा चेंडू साईराज जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करत होता, पण संभ्रमात पाडणारा चेंडू यष्टिरक्षकाला देखील हुलकावणी देत जातोय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी सुरुवात सुरेख. आलाय चौकार. ठोकडीजे चेंडू. मी विनंती करतो आमचे जे प्रेक्षक बाहेर बसलेले आहेत त्यांना की चेंडू मैदानाच्या बाहेर जर गेला तर कृपया आपण आतमध्ये द्या, का त्या चेंडूमुळे ही स्पर्धा पूर्ण होतीये, ही मॅच पूर्ण होतीये. त्यामुळे तुम्हाला विनंती केली जाते की जो चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल तो त्वरित आपण मैदानामध्ये द्या. मॅच संपल्यानंतर तोच चेंडू सन्मानानं आयोजक तुम्हाला देतील. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि या 4 धावांच्या मदतीनं अकाउंट खुलं झालंय. 50 धावांचा पाठला होतोय. माझ्या समवेत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आपण समीदाला पाहतोय आणि समीदाचं देखील स्वागत केलंय साईराजनं. या चेंडूवरती एक मोठा फटका मारून अर्थातच काऊ कॉर्नरच्या बाहेर सरपंच ट्रॉफीचा दमदार षटकार. ठोक डीजे. व्यासपीठावरती आमंत्रित करतो आपण यावं. 2 चेंडूवरती 10 धावांची नोंद झाली आहे. रतीश माडिक वरती आक्रमण केलं गेलं. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण समीदाला पाहतोय आणि इथे पुन्हा एकदा लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून 4 धावा आल्यात. जबरदस्त सुरुवात साईराजनं केली. राज्य करण्याचा प्रयत्न करतोय या मॅच मध्ये खरिवली संघाच्या विरोधात. रणनीती मात्र त्याच्या माध्यमातून फलंदाजीच्या जोरावरती आखली जाते. 3 चेंडूवरती आतापर्यंत चांगलं योगदान त्याचं 14 धावांचं पाहायला मिळालं. साईराज एक जबरदस्त फलंदाज म्हणून धामणी संघातनं सातत्यानं चर्चेत आलाय आणि चर्चा तर आता त्याची होतीये कारण 3 चेंडूवरती आक्रमण त्यानं केलंय. पण मला बाईक का दिली गेली सुधागड तालुक्यामध्ये याचं उत्तम उदाहरण रतीश माडिकला येणाऱ्या चेंडूवरती द्यावं लागेल. फिरून मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आज आहे शुक्रवार आणि केलाय पलटवार. मिड विकेटच्या बाहेर चेंडू फरार. पुन्हा एकदा धावा मिळतील. 4-4-4 चौकार.
स्पर्धा मानाची, सन्मानाची, अभिमानाची. अर्थातच आदरणीय शिल्पाताई यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच ट्रॉफीचा हा बिग धमाका. ग्रामीण क्रिकेटचे सगळे संघ या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात, ज्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म प्रशांत दादा खांडेकर यांनी उपलब्ध करून दिला. आणि या प्लॅटफॉर्म वरती आल्यानंतर साईराज पुन्हा एकदा करतोय राज्य. आणि इथे त्यानं मारलाय सरपंच ट्रॉफीचा हा दमदार A1 क्वालिटीचा लांबच लांबचा षटकार. निश्चितच शिल्पाताई त्यांचं योगदान या स्पर्धेकरता आपल्याला लाभलंय. सरपंच चषकाच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये साईराजनं पाहता पाहता सगळ्या प्रेक्षकांना आता प्रेमात पाडलंय. पहिलं षटक समाप्त झालं. स्कोर कार्डवरती 50 धावांचा पाठला होत असताना आता टोटल धावा लागल्यात त्या बिनबाद 24. 4 डझन धावा कंप्लीट झाल्यात असं साथी गुणलेखिका मला सांगतेय. पण येणाऱ्या अजूनही 18 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावसंख्येची गरज आहे. केटीसीची टीम मात्र ही माहिती माझ्यापर्यंत पोहोचवतीये. पण येणारा गोलंदाज आता कोण असेल हे देखील पाहिलं जाईल. यंग खेळाडू आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती येतोय. बऱ्याच मैदानावरती या खेळाडूची देखील चांगली चर्चा आहे. मग फलंदाजी असो किंवा गोलंदाजी. गवळी प्रीमियर लीग मध्ये देखील उत्तम दर्जाचा खेळ त्यानं दाखवला. पण आता आपल्या गावाच्या नावासाठी या धावा त्याला रोकावा लागतील. रतीश माडिकवरती जे आक्रमण केलं ते आक्रमण आता आयुष परबळकरला इथून परतीमध्ये परतवा लागणार. आयुषमध्ये क्षमता आहे, विविधतेनं सातत्यानं त्याचे चेंडू आपण पाहिलेत. पण या मैदानावरती आता त्याच्या हाताची जादू आपल्या गावाच्या नावासाठी त्याला वापर करावी लागेल. स्ट्राईक एंडवरती मयुरेश पहिला चेंडूच्या सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि या षटकातील पहिला चेंडू घेऊन आयुष तयार. जबरदस्त चेंडू. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवंतरच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ होती आणि टोटल आता 25 धावांची नोंद झाली आहे. आदरणीय रुपेशजी खरिवले नंदनपाडा बॉईजचे अध्यक्ष यांनी मात्र सरपंच ट्रॉफीला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. वेगानं एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं आणि गोळीच्या वेगाने या चेंडूला धाडलंय. अर्थातच पार्किंग प्लॉट मध्ये पुन्हा धावा बरसतायत आणि धावांचा पाऊस पडताना इथे 4 धावांची नोंद. ठोक डीजे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळतोय आणि मयुरेशनं मात्र मिड विकेटमध्ये या चेंडूला मारलंय. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या माध्यमातून टोटल 30 धावसंख्या पूर्ण होतीये. फिरून मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम हिट पाहायला मिळतोय. पण रतीश माडिक हा चेंडू आता सोडणार नाही. आग लावून गेला मी तर म्हणेल फलंदाज. माचीस तर उगाच बदनाम आहे, पण खऱ्या अर्थानं आग लावलीये ती मात्र साईराजनं. इथे त्यानं जबरदस्त विस्फोटक फारी साकारली. टोटल स्कोर कार्डवरती धावांची नोंद केली ती 30 आणि पहिला गडी मात्र गमावलाय टीम धामणी संघानं साईराजच्या माध्यमातून. नेक्स्ट बॅटर विशाल चोगले इन ऍक्शन मध्ये मैदानामध्ये जाईल. उरलेच शेवटचे
येणारे 15 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. लॉंगॉन मध्ये या चेंडूला खेळला जात आहे. डीप मध्ये विशालनं आलेला मोठा फटका कार्पेटच्या साहाय्यानं खेळला. सिंगल आली आणि 1 या धावसंख्येच्या मदतीनं आता टोटल 31 धावसंख्येची नोंद. हा आकडा या महिन्यामध्ये नक्कीच कॅलेंडरवरती पाहायला मिळणार नाही, पण स्कोअर कार्डवरती नक्कीच पाहायला मिळतोय. मयूरनं मात्र काऊ कॉर्नर मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. रतीशनं पुन्हा एकदा डावाला सावरण्याचा प्रयत्न करताना गोलंदाजला चांगला हात दिलाय आणि हात नव्हे तर नक्कीच झेल पकडला गेला. आणि इथे आणखीन एक बॅटर. आता सलामीची जोडी मैदानाच्या बाहेर डगआउट मध्ये पाहायला मिळते. संधी देऊया डीजेला. आयुष परबळकरचा हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये पुन्हा एकदा काय जबरदस्त झेल टिपला गेलाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण जर आवडला असेल तर जरा खरिवलीकर जोरदार टाळ्या वाजवा. ठोक डीजे. साठी तयार. 10-12 बाउलांचा रनअप. पण स्ट्राईक एंडवरती फलंदाज विशाल चोगले. बॉडी बिल्डिंग क्षेत्रामधलं मोठं नाव. बरेचशा सेलिब्रिटीजना फिटनेसच्या टिप्स देताना मी त्यांना पाहिलंय, पण इथे आता अनिकेतला ते टिप्स देत आहेत. येणाऱ्या चेंडूवरती कशा पद्धतीनं खेळावं. समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. 11 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज. अनिकेत हलक्या हाताने या चेंडूला खेळतोय, पण काय जबरदस्त या मॅच मधला तिसरा झेल टिपलाय तो रतीश माडिकनं. पुन्हा एकदा त्यानं सिद्ध केलं, खरिवली माझं गाव आहे आणि रतीश माडिक माझं नाव आहे. ठोक डीजे.
मात्र कालच्या दिवस रात्रीमध्ये आपल्या मुखातनं बोलला. हॅलो, हा बोला. कुठे बसले तुम्ही? कुठं बसले ते तर सांगा. साहेब द्यायला लागतील मारले तर. यश गोलंदाजी मार्क वरती आहे. त्याच्या विकेट हॅट्रिक साठी आदरणीय आमचे खरिवलीचे पाहुणे किरण पाटील साहेबांकडनं 3,000 रुपयाचं पारितोषिक आहे. किरण पाटील एक मोठं नाव आहे, ज्यांनी यशसाठी हे पारितोषिक लावलंय. पण आता यशला हे पारितोषिक जिंकून दाखवावं लागणार. नेक्स्ट बॅटर 6व्या क्रमांकावरती विजय. यश हा जबरदस्त चेंडू ऑफस्टमच्या लाईन मध्ये. विकेट घेण्यापेक्षा क्रिकेट चांगलं कसं खेळलं जाईल याचं उत्तम उदाहरण यशनं दिलं. आणि इथे वैयक्तिक खेळण्यापेक्षा आपला संघ कसा जिंकेल याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. हा ग्रामीण क्रिकेट आहे आणि याच ग्रामीण क्रिकेटला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा याच करता प्रशांत दादा खांडेकर, गावदेवी क्रिकेट संघ, त्याचबरोबर आई एकविरा क्रिकेट संघ, अष्टविनायक मंडप डेकोरेटर जामरुक यांनी केलेली मेहनत. पण इथे विजयनं गोलंदाजाच्या मेहनतीवरती पाणी फेडलं आणि मारलाय जबरदस्त फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर 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 आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. बाळा साळुंके सर आहेत, पण आता नव्यानं जॉईन झालेत मुन्ना पिंगळे सर. अविनाश पालंडे यांनी एक काळ गाजवला. मग लोणावळा असो, पनवेल असो की रत्नागिरी असो, अशा बऱ्याचशा मैदानावरती स्विच हिटचे पटके, फाईन लेग मध्ये जाऊन खेळण्याचा त्यांचा विक्रम बऱ्याच जणांनी पाहिला. पण इथे आता पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचा विक्रम साकारण्याचा प्रयत्न. पण जबरदस्त कलेक्शन. आणखीन एक जबरदस्त टिपला गेला झेल. क्षेत्ररक्षक यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये राकेश गायकरनं आता टिपलेला हा झेल. माझ्या नावावरती देखील एक बाईक आहे हे सिद्ध करताना पकडलेला हा कॅच. कॅच पकडल्यानंतर पब्लिक मध्ये आवाज आला झकास, ठोक डीजे. आणखीन एक बॅटर येईल मैदानाच्या बाहेर. डाव्या हाताचा बॅटर आला 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 आणि त्यानं दाखवलाय की आंब्याला मोहर आलाय आणि आता फलंदाजी मध्ये मला जोहर आलाय. त्यानं आल्या आल्या बुम बुम माट्याची आठवण करून देणारा मोठा फटका मारलाय सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. मैच में जान अभी बाकी. ठोक डीजे.
धावसंख्येची गरज. बॅटर 7व्या क्रमांकावरती आला आणि त्यानं छक्का मारला, षटकार मारला. फलंदाज प्रथमेश. या खेळाडूला बऱ्याच वर्षाआधी मी सलामीला येताना पाहिलं होतं, पण हा क्रिकेटचा खेळ नेहमी चढ उतार पाहत असतो. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आला एक वेल एक्सपिरियन्स अष्टपैलू खेळाडू संजय हेलंडे. या खेळाडूमध्ये क्षमता आहे या धावा रोखण्याची, पण स्ट्राईक एंडवरती देखील आता सेट बॅटर. ताकदीनं फटके मारण्यामध्ये माहीर विशाल चोगले. 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज. मॅच मध्ये प्रत्येक चेंडूवरती वेगळं गणित धामणी संघाचं सोडवलं जाईल. मॅच मध्ये वेगळं चित्र खरिवली संघाच्या बाजूनं भाषा बोलली जाईल. पण सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये या चेंडूला खेळलं गेलं. बॅक टू द बॉलर. चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला, सिंगल आली. शेवटचे 5 चेंडू आता विजयासाठी गरज असेल ती 5 धावसंख्येची. राष्ट्रवादी व शिवसेना आयोजित चषक आपण थोड्याच दिवसात पाहणार आहोत. भव्य दिव्य अशा नाईट रजनीच्या माध्यमातून गुरुवार 26 मार्च ते रविवार 29 मार्च या दरम्यान ही स्पर्धा डीपी रोडच्या मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान चिंचवली शेकीन शेडोली ग्रामस्थांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. जवळजवळ या स्पर्धेसाठी देखील धनादेश हा 1 लाख रुपयाचा आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी एलईडी. इथे चेंडू हवेमध्ये लँड केलाय. प्रथमेशनं मात्र यश खेचून काढलंय. ते धामणी संघासाठी लगातार ज्यानं वार केले ते 2 षटकारांचे आणि खऱ्या अर्थानं अपोजिट संघाला गार केलंय. प्रथमेश जबरदस्त खेळ करताना. नेक्स्ट मॅच असेल विनर वर्सेस विनर, आणि त्याच्या आधी आपण विनंती करूया प्रथमेश विचारायला की आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यावा. पहिल्या मॅचचा जो पुरस्कार राहिला होता तो आपण देतोय प्रतीक विचारेला. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच